क्वालिटी तर त्याची पावती घ्यायची आपलं दूध उत्पादकाचं नाही अशी पावती ह्याची पावतीवर काय काय राहतं दादा? फॅट पावतीवर फॅट राहते, एसएनएफ राहतो, हां हां. त्याची डिग्री राहते. फॅट किती पाहिजे मॅक्झिमम आणि मिनिमम असं? फॅट कमीत कमी 3 पाहिजे आणि एसएनएफ 8 पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे म्हणजे जास्त कमी नको. हां हां हां. आणि त्याच्यात बाकीचं काही नाही पाणी वगैरे. आता आपल्या TMच्या ऑर्डरप्रमाणे तुम्हाला काय सूचना जाहीर झालेल्या आहेत म्हणजे डेअरीसाठी दूध आणि ह्याच्यासाठी? त्यासाठी आम्हाला दूध म्हणजे चांगल्या दर्जेदार पद्धतीचं घ्या, 2 टाईम संकलन करा किंवा वेळेवर दूध दूध खाद्यपदार्थ जेवढे सगळे नियम आहेत तेवढे सगळे पाळायचे. स्वच्छता, खाद्यपदार्थ असल्यामुळे त्याच्या जेवढ्या काळजी घ्यायची तेवढ्या स्वच्छता. हां हां ठीक आहे चाललंय आता चालू नाही असंच ना आपलं नॉर्मल. हे कुलिंगसाठी चेंबर आहेत. हे असे गावातले शेतकरी सर्व दूध देताना. सर्वज्ञ दूध संकलन बाकी हे आमचे गावचे भूषण दादा, संदीप दादा. तर तुम्ही पूर्ण प्रोसेस पाहू शकता. त्याचं क्वालिटी कॅप्चरिंग करायची. अच्छा म्हणजे मॅन्युअल काय नाही, ॲटो सिस्टीम आहे सगळं, ऑनलाईन आहे. दूध उत्पादकाचं हे मशीन कशासाठी? स्टेरर आहे, स्टेरर. हां म्हणजे हे मेंटेन करतं. अच्छा. फॅट मशीनला लावण्याचे कारण की टेम्परेचर मिक्स व्यवस्थित सगळ्या गोष्टी. ह्याच्यातून आपण फॅट आणि डिग्री चेक करतो. ह्याच्यात फॅट, SNF डिग्री. अच्छा. ॲडेड वॉटर पण किती असेल तर ते पण दिसतं आपल्याला इथं. या 2 गोष्टी दिसत आहेत. थोडीशी क्वालिटी कमी लागली तर त्याच्यानुसारच मार्केट रेट राहतो ना दुधाचा. आता ह्याची 3 फॅट लागलेली आहे आणि 27.6 आहे. हां हा तसा शासनाच्या नियमाने घेता येत नाही आपल्याला दूध. अच्छा कमी लागलं क्वालिटी. हां 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 हां. त्याच्यामध्ये 15% पाहू शकता. वॉटरची पण एक पर्सेंटेज दाखवते. काय मूळ चारा आता सध्या गवत. अच्छा हां 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 हो हिरवा चारा आहे, हो. गिन्नीगोल आहे, त्याच्यामुळे मग गाईच्या जी रवण प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही. बरोबर बरोबर. तर दूध उत्पादक टाकलंच असं नाही पाणी म्हणजे बरोबर बरोबर हो हो. चाऱ्यावर अवलंबून राहतात हां 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 गाईच्या म्हणजे इतर गोष्टी आहेत. हां म्हणजे एक प्रकारे म्हणू शकता अर्धा लिटर पाणी टाकलं तरी एक प्रकारे 100 रुपये लॉस होतात. त्यामुळे शेतकरी गावाकडलं एक प्रकारे पाणी भेसळ करतच नाही आहे. करत नाही. हो करायचं नाही. कार्तिक चला दादा धन्यवाद. तुम्ही एवढी आम्हाला वेळ काढून माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.